मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि आम्ही तिन्ही उमेदवाराच्या वतीने पहिल्यांदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। त्यांनी जे कष्ट आमच्या सगळ्यांच्यासाठी घेतले त्या कष्टामुळेच आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर मी आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय वळसे पाटील साहेब, आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब, आदरणीय अतुलशेठ बेनके साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावरती या मतदारसंघासाठी विश्वास दर्शविला। खरं तर या मतदारसंघामध्ये अनेक तुल्यबळ उमेदवारी इच्छुक होते आणि उमेदवारी एकाच व्यक्तीला द्यायची होती, परंतु त्यासाठी माझी निवड केली आणि मला आत्मविश्वास होता की गेल्या 10-20 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये मी जनतेची जी प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो, याचा 100% मला फायदा त्या ठिकाणी होईल असा मला त्या ठिकाणी आत्मविश्वास होता आणि म्हणून मी नेतृत्वाला देखील सांगितलं होतं, तुम्ही फक्त मला उमेदवारी द्या, 3 सीट निवडण्याचं काम त्या ठिकाणी मी करेल आणि ते काम माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आमच्या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि ही लक्षवेधी लढत होईल असं सगळ्यांना वाटत होतं, परंतु मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी होती। बाहेर जे मीडियामध्ये म्हणा किंवा वृत्तपत्रामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी यायच्या, परंतु मतदारसंघामध्ये वस्तुस्थिती तशी नव्हती। मतदारसंघामध्ये सर्व मतदार माझ्याबरोबर होते आणि म्हणून मोठ्या फरकानं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर जरी उमेदवार उभे राहिले तरीसुद्धा त्यांना जी काय मतं पडली असतील ती मतं ती राष्ट्रवादी काँग्रेसचीच मतं होती, ती मतं त्या ठिकाणी जरी बाजूला गेली तरी मोठ्या फरकानं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झालेला आहे आणि विजयाचं सारं श्रेय मी माझ्या मतदार बंधू भगिनींना देतो आणि एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। ज्या विश्वासानं मतदारांनी आम्हाला या ठिकाणी निवडून दिलेला आहे त्या मतदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही असं वर्तन माझ्याकडनं आम्हा तिघांकडनं घडणार नाही आणि मतदारसंघाचा जो विकास आराखडा आम्ही लोकांच्या समोर जाहीरनामा मांडलेला होता, तो जाहीरनामा पुढच्या 5 वर्षामध्ये आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करीन हा विश्वास माझ्या मतदार बंधू भगिनींना देतो आणि मीडियाचं देखील मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी सुद्धा जी सकारात्मक कामं मी माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये केली ती अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। म्हणजे जे काम खरं समाजाला ज्या कामाची गरज होती ते काम जर झालं असेल पक्षाच्या माध्यमातून तर ते काम सुद्धा त्या ठिकाणी मीडियानं प्रसिद्ध देऊन त्याला म्हणजे मतदारांच्यामध्ये एक चांगला उत्साह निर्माण करण्याचं काम केलं। त्याबद्दल मीडियाला देखील मी जे आमचं वृत्तपत्र असेल किंवा तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि जो हा विजय आम्ही अतिशय नम्रपणे या ठिकाणी स्वीकारत आहोत। धन्यवाद। नक्कीच आपला राजकीय अनुभव खूप दीर्घ आहे आणि आपण जो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केला होता त्याच्यातलं प्रामुख्याने कोणत्या कामाला आपण प्राधान्य द्याल आणि ते करून घ्या? मी आता माझ्या मतदारसंघामध्ये बेल्ले या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना त्या ठिकाणी आम्हाला करायची आणि या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करायची। त्याचबरोबर निमगाव, सावा, मंगरूळ आणि राजूर या ठिकाणी प्राथमिक पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 2चे आहे, त्याचं रूपांतर आम्हाला श्रेणी 1 मध्ये त्या ठिकाणी करायचे। भैरवनाथ मंदिर उंच खडक राजुरीमध्ये असणार त्याला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यायचा आहे। त्याचबरोबर आणि येथे असणार रंगदास स्वामी महाराजांची संजीवन समाधी जी आहे तिला सध्या राज्य सरकारनं क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिलेला आहे, त्याचा आम्हाला श्रेणी वाढ करून तो ब वर्ग द्यायला त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि याचबरोबर मतदारसंघामधले असणारे रस्ते, सभामंडप, पिण्याच्या पाण्याची योजना, आरोग्य, शिक्षण, याचबरोबर व्हेटरनरी या सगळ्या क्षेत्रामध्ये सगळं उल्लेखनीय असं काम त्या ठिकाणी करायचे आणि हे सगळं करत असताना मतदारसंघामधल्या सर्व जनतेला जास्तीत जास्त जनतेपर्यंत ज्या विकासाच्या योजना असतील किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या पुढच्या कालावधीमध्ये आम्ही पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। नक्कीच तर बेल्ले या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना ही सर्वात महत्त्वाची आहे असं या ठिकाणी आशावाद यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। त्याचबरोबर महिला उमेदवार देखील माझ्यावर आहेत। ताई काय सांगाल, विजयाचा आपण कसा आनंद व्यक्त कराल? विजयाचा आनंद व्यक्त करत असताना प्रथमतः अजितदादा पवार साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, बेनके साहेब असतील, अतुलदादा बेनके असतील किंवा स्वतः पवार साहेब असतील, पांडुरंगजी पवार साहेब यांच्याबरोबरच म्हणजे यांनी सर्वांनी मला तिकीट दिलं आणि यांच्याबरोबर ज्या लोकांनी मला मतदान केलं, मी जिंकण्यापेक्षा किंवा आम्ही जिंकण्यापेक्षा मी म्हणेल की आमच्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते सगळे लोक म्हणजे माझ्या मतदारसंघातले लोक जिंकलेले आहेत असं मला वाटतं। आणि महिलांसाठी ज्या ज्या काही योजना असतील मला शक्य असेल त्या सगळ्या योजना महिलांसाठी राबवण्याचा माझा प्रयत्न राहील। मी सर्वात प्रथम अजितदादा पवार साहेब, अतुलशेठ बेनके साहेब, वल्लभशेठ बेनके साहेब व पांडुरंग पवार साहेब या सर्वांचंच मी सर्वात प्रथम आभार मानते की त्यांनी मी नवीन असून सुद्धा मला ही पहिली संधी दिली आहे आणि ज्या माझे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे मी तो त्यांचा विश्वास कधीच हे खोटा ठरू देणार नाही आणि माझ्या परीने जे काही महिलांसाठी जे काही शासकीय योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। नक्कीच तर ज्या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांचे पांडुरंग पवार हे या ठिकाणी राजकीय सेवेमध्ये खूप वर्षापासून आहेत, त्यांच्या मागोमाग या ठिकाणी या महिला समाजासाठी काम करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहतील हा आशावाद या ठिकाणी व्यक्त होतो।